अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. हा फक्त ॲडव्हान्स आहे. एकदा तो काम केलंस की आंघोळ घालील पैशाला, आंघोळ. काय सांगता साहेब, आपण तुमचं काम 100% करणार म्हणजे करणारच. सांग मग विश्वासचा पत्ता सांग. हे असंच तू उपाशी राहिलं तर किती तब्येतीवरती परिणाम होईल त्याच्या. पापा मी काय म्हणते, आपण त्याला डॉक्टरांकडे नेऊया का? लक्षात ठेव चंदू, अरे आपल्या घराण्याची पोरगी अशी पोरगी घरात आणणार आहेस तू? हा, जेवण करून घे. तुला नाही काय बोलायचं नाही. हॅलो, अजित प्रधान स्पीकिंग. नमस्कार साहेब, मी शास्त्रीनगर पोलीस स्टेशनमधून हवालदार कांबळी बोलतोय. बोला. साहेब तुम्ही इकडं पोलीस स्टेशनमध्ये येऊ शकाल का? कशा करता? नाही काय की सायली प्रधानांविषयी थोडीशी माहिती हवी होती. हा काय फार चालवलाय तुम्ही लोकांनी. सायलीला तुम्ही अजून शोधू शकला नाहीत आणि मला का सारखे फोन करताय? मी काय वेगळी माहिती सांगणार आहे? तुमचे कोणी सिनियर ऑफिसर असतील त्यांना द्या. हा हा हा, एक मिनिट. हा साहेब, एक मिनिट. हॅलो, मेघना बोलतेय. मेघना सरदेशमुख, हे काय चाललंय? का छळ चालवलाय तुम्ही माझा? तसं काही नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? खऱ्या गुन्हेगाराला तुम्ही शोधू शकला नाहीत. विश्वास या गुन्ह्यासंबंधी संशयित असून देखील तुम्ही त्याला पकडलं नाहीत, त्याला मोकळीक दिलीत. आणि मग मी पुरावा दिल्यानंतर काही हालचाल केली नाही, त्याला पळून जायची संधी दिलीत. तसं नाही अंकल. नो अंकल, नो अंकल, प्लीज. सब इन्स्पेक्टर मेघना, मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तू माझ्या नात्यातली, पण सायलीपेक्षा तुला तुझे हितसंबंध जपणं जास्त महत्वाचं वाटलं. अहो, मला माझी बाजू मांडण्याची संधी तरी द्या ना प्रधान साहेब. नाही, काही गरज नाही, काही गरज नाही. तुझ्या आणि विश्वासबद्दल जे वर्तमानपत्रात छापून येते ते देखील खोटं आहे असं तुला म्हणायचं? मी तुमच्या घरी येते, मग मी सविस्तर सांगू शकेन तुम्हाला सगळं. नाही प्लीज, त्याची गरज नाहीये. मला तुम्हाला भेटण्याची इच्छा नाहीये. आणि पुन्हा मला सारखे सारखे फोन करून त्रास देऊ नका प्लीज, मी विनंती करतो. सायली मला सोडून गेली. का गेली? मी तिला भेटायला गेलो नाही म्हणून रागवली.
तिच्या लाडक्या चंदूवर एवढी रागवली. सायली कुठे गेली? तू किती स्वप्न पाहिली होतीस आपल्या भावी आयुष्याची. तू लग्नात मग खूप सुंदर दिसत होतीस खरंच. डॅड काय सांगत होते माहितीये, आपल्या लग्नासाठी ते स्टेडियम बुक करणार आहेत. म्हणजे क्रीडांगण. क्रीडांगण. अरे मागे नाही का एकदा पेपरात बातमी आली होती, एका खूप मोठ्या मिलेनियरने त्याच्या मुलीच्या लग्नासाठी स्टेडियम बुक केलं होतं. तुझी सगळी स्वप्न चक्काचूर झाली ना. मी तुला भेटायला यायला पाहिजे होतं. तुला माझ्या मानसिक आधाराची गरज होती तेव्हा. तुला माझ्या आधाराची गरज होती. मी आलो नाही तुला भेटायला. अशाच एका उज्ज्वल प्रभाती घरात बसून चाचू चाचू काय करतोयस तू? चाचू काय झालं? मला खरंच जगायचा अधिकार नाही. अरे असं काय बोलतोयस? जेव्हा सायलीला पळून नेलं तेव्हा मी तिथे होतो, पण तरी मी तिला वाचवू नाही शकलो. तिला पळवून नेलं. तिला तेव्हा माझ्या आधाराची गरज होती. अरे हो, पण आता तिला पळवून नेलं ह्याच्यात तुझा काय दोष आहे? नाही, पण मी तिला वाचवू नाही शकलो ना. मी तिला अजूनही शोधून काढू नाही शकत आहे. अरे हो ना, पण तू शांत हो. आपण प्रयत्न करतोय ना तिला शोधण्याचे. हा, ती लवकरात लवकर आपल्याला सापडणार आहे. हे सगळं माझ्यामुळे झालंय. ती शुद्धीवर आल्यावर मी तिला भेटायला गेलो असतो तर ती मला सोडूनच गेली नसती. अरे चाचू, असं स्वतःला नको ना त्रास करून घेऊ तू. सायली आपल्याला लवकरात लवकर सापडणार आहे. खरंच मला जगायचा अधिकार नाहीये. चाचू मला जगायचंच नाहीये. अरे असं म्हणून कसं चालेल? मला अधिकारच नाही जगायचा. अरे चाचू, हे भय, अरे सायली परत आल्यानंतर मग तिला आम्ही काय उत्तर देणार? हा, असं नाही विचार करायचा. अरे सायली परत येईल नक्की. आपण तिला शोधतोय की नाही, ती लवकरात लवकर परत येणार आहे. अरे खरंच. पण तू असे विचार मनातून काढून टाक. असं नाही विचार करायचा. अरे सायली येणार आहे, लवकरात लवकर परत येणार आहे ती. सायली येईल परत. खरंच सायली येईल. हो रे, खरंच सायली येणार. मग मी सायलीची माफी मागेल. तिला म्हणाल पुन्हा तू माझ्यावर असं रागवू नको, मला सोडून जाऊ नको. अपनी विश वापस ले ली है। अभी आप फिर से दिल खोल के झूठ बोल सकते हैं। उसकी कोई जरूरत नहीं बेटा। अब मैं जो भी लड़ाई लड़ूंगा सच के साथ ही लड़ूंगा। योर ऑनर, माना कि जिस दिन आनंद म्हात्रे का कत्ल हुआ मेरे क्लाइंट मुंबई में थे, पर इसे यह साबित नहीं होता कि मेरे बाबा, बाबा विश्वास विश्वास
तुम्ही इथं काय करता? बाबा तुम्हाला भेटायला आलोय. मालक, या बाहेरच्या पोलिसांनी तुम्हाला पाहिलं तर नाही? बाबा मला कोणी बघितलेलं नाहीये. कसे आलात कसे तुम्ही? मागच्या खिडकीतून उडी मारून आलो बाबा. तुम्हाला सांगितलं होतं ना ती जागा सोडायची नाही म्हणून. बाबा मला आजच्याच तुम्हाला ताबडतोब भेटायचं होतं म्हणून आलो मी. कशाला? प्लीज बाबा, मी तिथे नाही राहू शकत. भीती वाटते मला. तुमची काय 5 स्टार मध्ये सोय करायला हवी होती काय? अहो बाबा तसं नाही म्हणायचं मला. पोलीस तुमच्या मागावर आहेत, त्यांनी तुम्हाला पाहिलं तर आयती त्यांच्या हातात सापडाल, सगळी कपलत होईल. बाबा मी काय म्हणतोय ते तुम्ही समजून तरी घ्या ना. मी अजून तिथे काही दिवस राहिलो ना, वेडा होईन मी बाबा, वेडा होईन. बाबा खूप भयानक जागा आहे ती. रात्र झोप येत नाही मला. असं वाटतं ना बाबा, मी तिथून कधीच निघू शकणार नाही. आयुष्यभर सडीन तिथे. नाही बोलत असं नाहीये. अहो मग कसं आहे बाबा? हळू बाबा, खात्री वाटायची की तुम्ही माझ्यासाठी इकडची दुनिया तिकडे कराल म्हणून. पण तुम्ही माझ्यावरची एक साधी केस काढून घेऊ शकत नाहीये. काढवा मी काही करत नाही असं वाटतंय तुला? खालपासून वरपर्यंत सगळ्यांचे उंबरठे झिजवून झाले माझे. हे बघ, सगळं काही ठीक होईल. थोडासा धीर धर बस. बाबा तुम्हाला जे काय करायचं ते लवकर करा, पण मी तिथे राहू शकत नाही, तेवढंच खरंय. अरे राजा, तुला तिथे राहायला लावून आम्हाला काही इथे अन्न पाणी कोड लागत नाही रे. पण परिस्थितीच अशी आहे की आपण काहीही दुसरं करू शकत नाही. आता तुम्ही एक करा, तुम्ही आता तिकडे परत जा. दुसरा आपल्याकडे इलाजच नाहीये. काही दिवस का होईना, पण आपल्याला तिथं राहायला पाहिजे. चला उठा, सांभाळून जा. काळजी करू नको. सांभाळ रे, खिडकी सांभाळ. चंदू, कसं वाटतंय तुला? हात दुखतोय अजून? दुखू दे. आता या सगळ्या यातना सहन करायच्याच आहेत मला. असं का बोलतोस? माझ्या प्राक्तनात जे लिहिलेलं आहे ते मला भोगावंच लागेल ना दादा. दादा माझ्या डोक्यात ना भयानक काहीतरी उलथापालथ चालली. खूप प्रचंड विचारांचा गोंधळ माजला माझ्या डोक्यात. माझं डोकं म्हणजे ना भोरा झालाय, भोरा. फिरतोय गरा 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 फिरतोय, गरा गरा फिरतोय. चंदू शांत हो प्लीज. शांत हो. आता अजिबात एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. हा, डोळे मिटून शांतपणे पडून राहा, म्हणजे तुला बरं वाटेल. काय झालं? किती फसवे आणि निरर्थक शब्द आपण वापरत असतो ना दादा. माझं मनच शांत नाही. मग मी डोळे मिटल्याने माझं मन शांत होईल, बरं वाटेल मला. तुला काय वाटतं, मला वेड लागलं? नाही, मला सगळं समजतंय काय होतंय ते. मला कोण म्हणतंय तुला वेळ लागलाय म्हणून? कोण म्हणलं तुला वेळ? आणि या घरामध्ये तुला जर कोणी वेडा म्हणाला ना, तर मी हाकलून देईन त्याला घरात. काळजी करू नकोस. मला एक सांग, सतत विचार करून परिस्थितीमध्ये काही बदल होणार आहे का? नाही ना. उलट तुझी तब्येत अजून बिघडत चालली की नाही, तुझी काळजी वाटते रे मला, म्हणून मी बोलतो. हा, तुला एकट्यालाच माझ्याबद्दल आत्मीयता वाटते रे दादा. मी झोपलो तर बरं वाटेल मला. झोप. हात तो सांभाळा बाबा. हात सांभाळा. चाचू झोपलाय? झोपलाय तो. मी जागा आहे.
चंदू मी काय सांगितलं तुला आता? बर असू दे चाचू, आराम कर. मी संध्याकाळी आल्यावर बोलूया मग. ओके. मी ड्युटीवर जाते. आईला सांगा उशीर होईल. नक्की सांगा, नाही तर ती काळजी करत बसते. आणि काही लागलं तर मला कळवा. जाताना आपले डॉक्टर गोखले आहेत ना, त्यांच्याकडे जरा डोकावून जा. मी खूप वेळ झाला बळवंतला त्यांना आणण्यासाठी पाठवलंय. हा बळवंत सुद्धा ना, त्याला काय डॉक्टर सापडले नाही तर काय मला कळतच नाही. ठीक आहे, मी बघते. हे काम हा माणूस नीट. मी जाते, बघते. तुम्ही चाचू जवळच थांब. आलेच. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. या डॉक्टर साहेब, या. अरे डॉक्टर. या डॉक्टर. या बसा बसा तुम्ही. हे डॉक्टर नाईक, डॉक्टर आतिश नाईक. डॉक्टर नाईक? हा म्हणजे एकदम. अरे पण मी तुला काय सांगितलं होतं? हे पण चालू डॉक्टर आहे, एकदम फेमस डॉक्टर आहे. डॉक्टर साहेब, हा चंदू म्हणजे मी बोललो होतो की नाही, माझा सख्खा भाऊ आहे हा. हा याला तपासा, तुम्ही तपासा. हे कधी झालं? हे काल रात्री झालं. मीच जरा घरगुती बँडेज बांधून ठेवलंय. हे बघा, तुम्ही डोळे मिटून शांत पडून राहा. ओके. तुम्ही जरा 1 मिनिट येता का इकडे? मला सांगा, हे असं यापूर्वी किती वेळा घडलंय? हे असं म्हणजे हे असं स्वतःला जखमा करून घ्यायचं नाही हो, पहिल्यांदाच घडते. पण लहानपणापासून असं कधी वागलेत का ते? लहानपणाचा संबंध काय याच्यात? हो, पेशंटवर उपचार करायचे तर त्याची सगळी हिस्ट्री जाणून घेणं आम्हाला आवश्यक नाही आहे का? हा बरोबर आहे, एकदम तज्ञ डॉक्टर आहे. म्हणजे ते मोठे डॉक्टर सगळी हिस्ट्री वगैरे बघून इलाज करतात ते. मला सांगा, मिस्टर चंद्रकांत रागीट स्वभावाचे आहेत का? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी राग येणं, कुणाच्याही अंगावर धावून जाणं, कुणालाही मारहाण करणं, राग आला तर अर्थात. आणि लहानपणापासून असं वागतायत का ते? नाही हो, काहीतरी काय. चंदू अतिशय सुस्वभावी आणि अतिशय शांत स्वभावाचा माणूस आहे. पण हे बळवंत तर सांगत होते. नाही म्हणजे कसं झालं, माझ्यावर तिने हल्ला केला. म्हणजे दादाला माहित आहे काय झालं नेमकं. बळवंत गप्प बस. हे बघा, त्यांनी हल्ला वगैरे काही केलेलं नाही. ते जे काही केले ना, त्याच्या पाठीमागे वेगळी कारण आहेत डॉक्टर. माझा चंदू अतिशय शांत स्वभावाचा माणूस आहे. अच्छा, म्हणजे लहानपणापासून भावना दाबून ठेवल्यात त्याने, एका दडपणाखाली जगत आले. आणि या सगळ्याचा उद्रेक झाल्यावर त्याला असे रिॲक्ट होतात. तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाही. म्हणजे एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, ह्याला ना बऱ्याच दिवसामध्ये शांत झोप लागली नाही. तुम्ही जरा जरा झोपेचं औषध दिलं तर जरा झोपेल तरी. नाही मिस्टर सरदेशमुख, त्यांना अधिकाधिक बोलतं करायला हवं, तरच त्यांच्या मानसिक स्थितीत सुधारणा होईल. मानसिक स्थिती? तुम्ही कोण आहात? हो, मी मानसोपचार तज्ञ आहे. फेमस आहेत ते. म्हणजे हे बघा, माझा चंदू वेडा नाहीये. हो, पण मी असं म्हटलंय का तो वेडा आहे म्हणून? पण हे मिस्टर बळवंत जे मला सांगत होते त्याप्रमाणे तो वेडसरपणाच्या सीमारेषेवर उभा आहे. आणि त्याच्यावर जर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर मात्र परिस्थिती गंभीर होईल. बघा डॉक्टर साहेब, बळवंतने तुमचा काहीतरी गैरसमज करून दिलेला आहे. चंदू वेडा नाहीये, चंदू अतिशय नॉर्मल माणूस आहे.
यापुढे जर तू अशा पद्धतीने वागलास तर माझ्या एवढा वाईट माणूस नसेल ना या जगात. बळवंत, मी तुला ही शेवटची वॉर्निंग देतोय. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. बसा 10-15 मिनिटं मग बघू. हो, गेला 1 तासभर तुम्ही मला हेच सांगताय. तू पण दिसतंय ना मी कामात आहे, मला त्रास देऊ नका उगाच. मी त्रास देतोय तुम्हाला? नाही तर काय, अशा विचित्र परिस्थितीत अडकलोय ना राजे की मनात इच्छा असूनही भेटता येत नाही हो त्यांना. अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना